अमित हे बघ इकडे आपण आहे ना हा गेट आहे ना इथे बांधू म्हणजे कसा दिसायला एकदम मस्त दिसेल आणि गेट मधून आल्या ना समोर गणपती दिसेल. हा कसं वाटतंय? ए राहुल थांब. ए जा जा तू तुझ्या कामाला जा. राहुल अरे वर्गणी किती जमली? कशाचं काय ते वरचे काटे आहेत ना त्यांनी नुसता धूर केला यार. का काय झालं? त्यांना म्हणलं वर्गणी द्या तर दरवर्षीप्रमाणे 101 रुपये दिले. म्हणलं या वर्षी जरा वाढवून द्या तर 111 रुपये दिले आणि वर म्हणतात याच्यावर 1 रुपया देणार नाही. आता सगळ्यांनी असं केलं तर कसा बसवायचा गणपती? अरे राहुल तुला आपल्या चाळीचा नियम माहिती आहे ना पहिल्यापासून काय ज्याला जेवढं जमेल ना तेवढं त्याने स्वेच्छेने द्यायचं उगाच जबरदस्ती नाही करायचं. हा म्हणजे याच्यावर आता या वर्षी पण स्पॉन्सरशिप मागत फिरावं लागणार. अरे फिरूया ना यार त्यात काय. बरं मला सांग चाळीतल्या सगळ्यांनी वर्गणी दिली? हा बऱ्यापैकी जमली तशी. मी सगळं सामान घेऊन आलोय. हे बघ त्याची रिसीट आणि हे एक मिनिट हे 15 रुपये उरले ते घे. बर ए मोहन यावेळेस आरतीचा मान तुझा आहे तेव्हा तुला सगळ्यात जास्त वर्गणी द्यावी लागेल. हा आता तुला जमत नसेल तर मग आम्ही दुसरं नाही देतो ना देतो देतो थांबा. अरे लॉटरी लागली का काय? नाही नाही तसं नाही रे पण काय माहितीये का लहानपणापासून आपण बाप्पाला नमस्कार करत आलोय आणि जेव्हा पैसे नव्हते तेव्हाही बाप्पानी खूप आनंद दिलाय. त्यामुळे आता पैसे असतील तर यथाशक्ती आपण सेवा करायला पाहिजे ना बाप्पाची नाही का? बरोबर. ए नैवेद्याचं काय ठरतंय रे? हा हे समीर पहिल्या दिवशी 21 मोदकांचा नैवेद्य मी स्वतः बनवून आणणार आहे. हो हो मग हे थोडे पैसे तुझ्याकडे ठेव. अरे नाही नाही राहू देत राहू देत. त्या मुलांसाठी वस्तू आणल्यात ना त्या पहिल्या त्यांना देऊन येतो. मुलं वाट बघत असतील. हा बाप्पाच्या सेवेसाठी खिशात पैसे नसले तरी चालतील पण मनात श्रद्धा हवी मोहन साठी. चला हे किती जमलेत ते बघ बाबा. हे घ्या मुलांना हे घ्या हे घ्या. मोहन का किती उशीर आम्ही तुझी कधीपासून वाट बघतोय. हो रे खूप गोष्टी आणायच्या होत्या ना म्हणून उशीर झाला. ते नीट बघा आणि त्याचे गोल नीट कापा रे. तो कार्डबोर्ड फुकट गेला तर समीर काका ओरडेल तुम्हाला. हो हो मोहन काका मला सांग बाप्पा तर उंदरावर येतो ना बाबा त्याला बसायला खुर्ची का देतो? अरे खुर्ची नाही वेड्या त्याला आसन म्हणतात. आणि बाप्पा उंदरावर नाही येतो की नाही त्यामुळे खूप वेळ आल्यानंतर उंदीर दमतो. मग बाप्पा अजून किती वेळ उंदराच्या पाठीवर बसणार. मग बाप्पा खाली उतरतो. पण मग बाप्पा खाली उतरला तर तो जमिनीवर थोडी बसणार. बाप्पा आहे तो नाही म्हणून आपण त्याला बसायला आसन देतो आणि मग आजूबाजूला मखर करतो सजावट करतो. हा म्हणजे आणि जी मुलं स्वतःहून सजावट करतात ना बाप्पासाठी त्यांच्यावर बाप्पा खूप खुश होऊन आशीर्वाद देतो. बघा आहे ना सगळं नीट आहे ना. मोहन काका तुला पण मला एक सांग पिंट्याला का नाही दिलास? मला नाही द्यायचं त्याला. का ग? कारण तो माझा फ्रेंड नाहीये. असं नाही आपण सगळे एकत्र खेळतो की नाही मग त्याला पण द्यायचा. हा प्रसाद दे. पण माझ्याकडे तर एकच मोदक आहे. हो का मग एक काम कर. हा हा हे पिंट्या पिंट्या हे घे हे घे हा मोदक घे. हा थँक्यू. घे घे खा. हे नीट करा सगळं पोरांनो. मी आलो. हा आलो. हा नीट करा. माझा मोदक कुठे गेला? आम्हाला नाही माहिती. नाही आत्ताच माझ्या हातातून पडला. नाही आम्हाला नाही माहिती. अरे अम्मा का करत होता माझं? दे मला. खबरदार परत गोड खाल्लंस तर मी तुला परत पाठवी. तुला मला परत पाठवताच येत नाही. येत मला. पाठवून दाखव बघू. मी नाही जाणार. नाही खायचं सांगितलं ना. ताई अहो ताई हे तुम्ही सांगितलं हे घ्या. ठीक आहे नको देऊ. मी मोहन कडून घेईन. मोहन देईल मला. तो खूप चांगला आहे.
खबरदार मालकांसमोर गेलीस तू तर. आता कळलं तुम्हाला मोहन पासून लपवतेस ना. मी तुला सांगितलं ना मालकांकडे जायचं नाही म्हणून. नाही जाणार. जर का तुम्हाला गोड खायला दिलंस तर. नाही दिलंस तर. तर असंच बाबू जेवणाच्या पंक्तीला बसला नंतर उठलाच नाही बाई. ए अंजे, हे बाबू पुराण बंद कर आता. अगं चाळीतल्या गणपतीसाठी मला उकडीचे मोदक करायचे आणि त्याची तयारी राहिली अजून करायची. मी तर गव्हाच्या पिठाचे मोदक करणार आहे. आमच्याकडे तेच असतात. आणि अंजे, अगं तुझी गणपतीची तयारी झाली का नाही? हा मी बेसनाचे लाडू आणि बुंदीचे लाडू केलेत. त्यात चिवडा करायचा विचार करते. नाही नाही, ही सगळी तुझ्या खाण्याची तयारी झाली ग. चाळीतल्या गणपतीसाठी काय? ए आई जर गप गा. अंजे समई काढून ठेवलीस ना. मागच्या वेळी माहितीये ना काय गोंधळ घातला होतास. आई त्या वेळेला समई समई करत फिरत होती सगळीकडे. बहिणी काढून ठेवली घासून पुसून पण ठेवली. हा प्रीती तुझ्याकडे ते दुपाट नाही ना ते काढून ठेवा बाई खाली. वहिनी गेल्या आठवड्यातच काढून ठेवल्या. हा यावेळी ना मला काही गडबड गोंधळ नकोय. यावेळी आरतीचा मान आमचा आहे. मग कोणती साडी नेसणार आहात? मोहन भाऊजी नवीन साडी घेतली की नाही? नवीन साडी कशाला घ्यायला पाहिजे. याने आधीच मला महागातली एक साडी आणून ठेवली तीच नेसणार आहे. शोभे, मास्टरडांनी कधी मागातली साडी आणली ग? आणि मला नाही सांगितलंस ते? तू गप गा. सगळं तुला सांगायला पाहिजे का? ए तुम्हाला काय झालं हसायला? काय काय तुम्ही होतात कुठे? नाश्ता केल्यापासून बाहेरच आहात. शोभा, ते गणपतीची तयारी करायला गेलो होतो. हे घे, आजच्या पूजेसाठी हे केळी ते खांब आणलेत हरताळकीच्या पूजेसाठी. आणि अंजली, हे आरतीचं पुस्तक आहे बघ. ए अंजे, यावर्षी आरती नीट म्हणा. वाट पाहे सजना म्हणते ही. वहिनी तुम्ही तरी कुठं आरती नीट म्हणता. हा सारखं आपलं जय देव करता एवढं. ए म्हणून मी पण पुस्तक मागितलंय ना. यावर्षी मी पुस्तकात बघून आरती म्हणणार आहे. काय हो दादा, काय? या वेळेला मग काय आरतीचा मान तुमचा आहे. वहिनी सांगत होत्या तुम्ही महागडी साडी दिली म्हणून. मग तुम्ही काय घालणार आहात? तो काय घालणार? पॅन्ट शर्ट, नाहीतर चट्टेरी पट्टेरी लेंगा. आई कशाला? मोहन भाऊजी तुम्ही मस्त पितांबर नेसा. पितांबर नाहीये आमच्याकडे. राहुल भाऊजींकडे आहे ना. काय ग अंजली? हा नाही म्हणजे तसं नाही. म्हणजे दादा मी तुम्हाला दिला असतं. तो गेल्या वर्षीच नेसला होता ना. मग ते काय धुतलंय की नाही किंवा कुठं ठेवलंय काही माहित नाही ना. आणि उंदरांचा किती सुळसुळाट वाढलाय दादा काही सांगता येत नाही राहू दे अंजली. मला पितांबर नको. मी शर्ट पॅन्टच घालीन. तसंही मला पितांबर शोभणार नाही. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्हाला कसं काय शोभेल पितांबर. बरोबर आहे. हो असं कसं नाही शोभणार. मालक कोणत्या बी कपड्यात छान दिसतात. पितांबर बी शोभून दिसेल मालकाला. मी आणते मालकांसाठी.
साहेब भानू तू इथं तू इथं काय करते? तू बस ना इकडे, इथं बस ना, बस. काय करताय? ते हे नवा खजिनदार आहे ना मी, त्यामुळे सगळ्या पैशांचा हिशोब ठेवावा लागतो. सगळ्या पैशांची जबाबदारी माझ्याकडेच आहे. पण तू बोल ना, तुझं काय काम होतं का? लगेच करतो, सांग पटकन. नाही, काही खास काम नव्हतं. पण तू तर खास आहे ना. हा? पण तू तर काहीतरी खास काम घेऊनच आली असशील ना, सांग मला, मी करतो. काय ना, ते मागच्या वर्षी तुम्ही पितांबर घातलं होतं ना, तर तुम्ही लय छान दिसत होता. खरंच? होय. मला बघायला मिळेल का? लगेच दाखवतो ना. म्हणजे हे फक्त थांब, मी दाखवतो तुला तर लगेच. पितांबर. राहुल साहेब, हे मालकांना द्याल का? या वर्षी आरतीचा मान त्यांचा आहे ना. चालेल ना, तू म्हणती तर 10 दिवस घालू दे. कुर्ता देऊ का याच्यावरचा? नाही नको, पितांबर फक्त. हा चालेल धर. थँक्यू. त्यात काही एवढं भानू. येते मी. हा ये ना. बरं, चला चला चला, खूप काम आहेत. राहिलं बाबा, सगळीच तयारी राहिली बापरे. ग. अहो, केवढी तयारी म्हणजे आता काय तयारी करता करता अख्खा दिवस कधी गेला कळणार नाही. चल लवकर. हा येणार ना, म्हणजे काय, मी येणारच आहे. बस. अगं बाई, हे काय हे तर राहुलची पॅन्ट आहे. आई, शर्ट पण राहुलचे, बनियन पण. इथं काय करते? अगं कुठल्या तरी मुलांनी ठेवलं असेल आणून. पोरं पण ना शेफारली नाही तर काय. खराब झालं बाई, आता परत धुवा लागेल. चल बाय. भानू, अशी का उभी आहेस देवासारखी? काय? काय नाही अंजली ताई, असंच मी आले. हा कमाले. मला वाटलेलं तू पितांबर घेतला असशील म्हणून. हो, तुला तर आता जादू करता येत नाही ना. मला पितांबर दे. नाही देणार. दे मला पितांबर. कुठे मला पितांबर? थांब जरा, थांब. मुलांनो, हे इकडे सामान ठेवतो ना, याला हात लावू नका. हे सगळं पूजेचं सामान आहे. हे बघ, ते दे मला. नाही देणार. तुला सांगितलेलं कळत नाही, ते दे मला. काय पाहिजे भानू, सांग ना, मी देतो. समीर साहेब, मी तुमच्याशी नाही बोलत आहे. हो मग? मी पोरांशी बोलते. अच्छा, हे मुलांनो, हिला काय पाहिजे ते लगेच देऊन टाका रे. हे घे भानुताई. हे घे भानुताई. भानुताई. हे घे भानुताई. हा, घे. नाही नको. अरे मुलांनो, काय आणलं तिचं? हा, का गेली ती रागावून? आम्हाला काहीच नाही माहिती. नाही, कसं काहीतरी आणलं असणार तुम्ही लोकांनी. आम्हाला काहीच नाही माहिती. हे बघ, मला पितांबर दे. नाही. मी तुला सांगते ना, माझं ऐक, मला पितांबर दे. एका अटीवर.
कसली अट? मला गोड खायला दिलंस तर नाही देणार. मग तुला पितांबर पण मिळणार नाही. ठीक आहे देते, पण शेवटचं देणार हा. या पुढे तुला गोड मिळणार नाही. बरं. तू इथंच थांब, मी घेऊन येते. आणि कुठं जाऊ नको हा, आणि हसू नको. काय काय करतोय? खायची वस्तू आहे का ती? खेळायचंय का ते? कशाला हात लावला याला? जा तिकडे जाऊन बस. अजिबात हात लावायचं नाही, कळलं ना? सांगितलेलं काम कर, जा बस तिकडे जाऊन. ए पिंट्या, यांच्याकडे लक्ष द्या. कुणी हात लावला तर ओरडायचं, कळलं का? आणि इथं पेड्याचा बॉक्स ठेवला, याला तर अजिबात हात लावायचं नाही, कळलं का? कळलं का? राहुल साहेब, भानू काय करताय तुम्ही? हे तयारी करत होतो. आरस करायची ना आपल्याला, मखर बांधायचं. हा, मी मदत करू का? तू कशाला मदत करशील भानू? मी आहे ना, मी सगळं करतो. नाही, मी मदत करते ना. अग भानू नको, मी बघतोय ना सकाळपासून किती काम करते बिचारी. तू आराम कर, मी आहे ना. मी आधी सकाळपासून बघते, तुम्ही लय काम करताय. मी आता तुमची मदत करते. हा, लावून देऊ? नको भानू, मग हे लावून देते मी. ते अंतरायचंय. अच्छा, हा मग पेढे नीट ठेव. पेढे कशाला? मी करतो ना भानू, राहू दे ना पेढे, कशाला? राहू दे, मी ठेवतो ना. आता बघते ना, समय हाय काय आलाय, मलाच करावं लागणार आहे सगळं. आता बघ, हे अंतरीन नाही, हे अंतरायला नको, आधी हे लावतो. हा, वरच्यावर लावलं का नाही भानू? असं असं लावू का भानू? कसं वाटतंय सांगा मला फक्त. हा, हे कस दिसतंय? कस चांगलं दिसत? हे घे, आधी मला पितांबर दे. आधी पेढ्या दे. दे आता पितांबर. मला अजून पाहिजे. हे बघ, मी तुझी अट मान्य केली ना, आता मला पितांबर दे. पण मला अजून पाहिजे. नाही मिळणार. मग मी जाऊन घेणार.